लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो। लग्न कसे करायचे, कुणासोबत करायचे आणि लग्नानंतर कुठे फिरायला जायचे याबाबत प्रत्येकजण आपापली स्वप्न रंगवत असतो। त्यासाठी अनेक वर्षे प्लॅनिंग देखील केली जाते, पण ज्याप्रमाणे प्लॅन केला जातो तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात घडत नाही। असाच काहीसा प्रसंग जळगावच्या पाचोरा येथील रहिवासी असणाऱ्या मनोज पाटील यांच्या आयुष्यात घडला। मनोज पाटील हे भारतीय सैन्यात जवान आहेत। त्यांचा सोमवारी 5 मे रोजी दोन्ही बाजूच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत थाटामाटात लग्न पार पडले, पण लग्नानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना बॉर्डरवरून बोलावणे आले। अंगावरची हळद वाळत नाही तोपर्यंत ते देशसेवेसाठी पुन्हा सेवेत परतले आहेत। 5 मे रोजी लग्न झालेल्या मनोज पाटील यांना 7 तारखेला देशसेवेसाठी तात्काळ हजर राहण्याचा कॉल आला। कुठलाही विचार न करता मनोज पाटील यांच्या अंगावरची हळद ओली असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदीसह जवान सीमेवर रवाना झाले। मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील नाचनखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडेगाव नंदीचे ज्ञानेश्वर लुभान पाटील यांचा मुलगा मनोज पाटील यांचे लग्न ठरले। लग्नासाठी मनोज सुट्टी घेऊन आपल्या गावी परत आले होते। दोन्ही कुटुंबियांनी जोरदार लग्नाची तयारी केली। पाचोरा येथे लग्न समारंभ आटपत नाही तोच मनोज यांना कर्तव्याच्या ठिकाणी त्वरित बोलावणे आले। कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असताना देशसेवेच्या कर्तव्यावर जावे लागण्याचा मनोज पाटील यांना गर्व आहे। देशापेक्षा काहीही मोठे नाही अशी भावना मनोज यांनी व्यक्त केल्या। मनोज पाटील यांची पत्नी यामिनी देखील या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया दिली। ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व जवानांच्या सुट्ट्या शासनाने रद्द केल्यामुळे घरी परतलेल्या जवानांना पुन्हा देशसेवेसाठी हजर राहावे लागत आहे। यातच स्वतःच्या लग्नासाठी रजेवर आलेले मनोज पाटील देशाच्या कर्तव्यासाठी पुन्हा सीमेवर रवाना झाले आहेत। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।